नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. तामिळनाडूचं राजकारण क्षणाक्षणाला बदलताना दिसतंय. थलपती विजय यांनी 108 जागा जिंकलेल्या आहेत आणि ते सत्ता स्थापनेचा दावा त्यांनी कालच राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे केला होता. आणि आज पुन्हा एकदा म्हणजे गुरुवारी सकाळी त्यांनी पुन्हा एकदा राज्यपाल अर्लेकर यांची भेट घेतली. जवळपास 1 तास ते लोकभवनामध्ये होते आणि त्यानंतर आता ते लोकभवन मधून बाहेर पडलेले आहेत. मात्र आजही त्यांच्या शपथविधीला राज्यपाल अर्लेकर यांची परवानगी मिळालेली नाहीये. विशेष म्हणजे काल जेव्हा विजय थलपती यांनी त्यांचं पत्र सादर केलं होतं आणि आज 7 तारखेला ते शपथ घेणार अशी तयारी देखील सुरू झालेली होती. मात्र आता त्या स्टेडियम मधून मंडप काढला जातोय, टेंट काढला जातोय आणि मोठ्या प्रमाणात आलेले समर्थकांना परत जावं लागलेलं आहे. आता प्रश्न असा निर्माण होतोय की राज्यपाल अर्लेकर हे का परवानगी देत नाहीयेत. तर अशी माहिती समोर येते की त्यांनी एक अट ठेवलेली आहे, जोपर्यंत विधानसभेमध्ये तुम्ही बहुमताचा आकडा पूर्ण करत नाही, म्हणजेच 234 सदस्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेसाठी 118 सदस्यांचं बहुमत आवश्यक आहे. आणि विजय थलपती हे 2 ठिकाणावरून विजयी झालेले आहेत. एका ठिकाणचा त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. अशा परिस्थितीत त्यानंतरही 233 सदस्यांच्या विधानसभेमध्ये 118 सदस्यांचं बहुमत आवश्यक असणार आहे. आणि या बहुमताचं पत्र, या सगळ्या आमदारांचं समर्थनाचं पत्र हे थलपती विजय यांना राज्यपाल अर्लेकर यांनी सादर करायला सांगितले आणि त्यानंतरच त्यांच्या शपथविधीची तारीख ठरणार आहे. या सगळ्या अडचणी थलपती विजय यांच्या शपथविधीमध्ये, राज्यारोहणामध्ये, सत्ता स्थापनेमध्ये येताना दिसत आहेत. या सगळ्यामध्ये दुसरीकडे जे प्रयत्न सुरू आहेत ते AIADMK चे, त्यांच्याकडनं त्यांचे काही आमदार हे आता रिसॉर्ट वरती गेलेले आहेत. 47 आमदार हे AIADMK कडे आहेत. त्यांच्या आमदारांचं रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे. त्यांच्या एका गटाने थलपती विजय यांच्या TVK ला समर्थन देण्याची तयारी दाखवलेली होती आणि त्यामुळेच की काय, आता TVK ला समर्थन देऊ इच्छिणाऱ्याच आमदारांना आता दुसरीकडे हलवलं असल्याची माहिती आहे. या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेसने जेव्हा पाठिंबा दिला, त्यामुळे विजय थलपती यांनी जे पहिलं पत्र दिलं त्यामध्ये त्यांचे 108 आणि काँग्रेसचे 5 अशा या आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचं समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर आता जी आकडेवारी समोर येते त्यानुसार थलपती विजय यांच्याकडे TVK चे 107, काँग्रेसचे 5, PMK 4, CPI 2, CPIM 2 आणि VCK चे 2 अशा तब्बल 122 आमदारांचं समर्थन मिळण्याची शक्यता आहे. मात्र जोपर्यंत या आमदारांच्या समर्थनाचं पत्र ते सादर करत नाही तोपर्यंत राज्यपाल अर्लेकर त्यांना परवानगी देणार नाहीये. या संबंधीचा एक सविस्तर व्हिडिओ देखील माय महानगर लाईव्ह वरती तुम्हाला पाहता येईल. त्याची लिंक आम्ही सोबत देत आहोत. मात्र या सगळ्या घडामोडींवरती आपलं माय महानगर लाईव्हची नजर असणार. या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता. तुम्हाला या संबंधी आणखी काही वाटत असेल, कशा पद्धतीनं इथे जोडतोडचं राजकारण आता सुरू झालंय, त्यावरती तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. धन्यवाद.